राम राम मंडळी, जय कांदेश. स्वागत छे दादा आजनं तुमनं आपला नवीन व्हिडिओमा. तर व्हिडिओना त्यासाठी दादा जेसने आपला वारमा कापूस लागवड करेल होती आणि कापूस बी एकदम उगी जायला एकदम खतरनाक उगेले. पण दादा व्हिडिओ काही ठिकाणी असं देखा मग इराणं कापूस पीकमा की झाडं काही प्रमाणमा आपला लाल विराणा. तर लाल वाहनाचं एक कारण न राही दादा की जास्त टेम्परेचरमुळे बी झाडं एकदम लाल होऊ शकतंच. त्यानंतर ज्या पांढऱ्या मुळा आहेत या एकदम कमी असल्यामुळे आणि अन्नद्रव्य ह्या एकदम कमी अन्नद्रव्य एकदम कमी सोसल्यामुळे झाडांना या लाल वाहनं प्रमाण माही याच कापूस पीकमध्ये की राहणं दादा. तर काही घाबरासारखं कारण नाही आहे. फक्त मी ज्या गोष्टींनी ड्रिंचिंग करायला सांगत दादा ती नक्की आपला कापूस पीकमा याने ड्रिंचिंग कर द्या. तर एक राही दादा ह्युमिक 98% कुठल्याही कंपनील्या 98% ह्युमिकल्या ह्युमिकनं जे प्रमाण राही एकरी दादा ते 1 किलो ल्या एकरीले 1 किलो ह्युमिकल्या. त्यानंतर दुसरं दादा 1261 जर लेत अशात तर 2 किलो 1261 हे आपल्याला लिहू शकतंच. आणि जर आपले जर पंपामध्ये काही ठिकाणी जर आपले साधन नसणार ड्रीपमध्ये सोडानं जर आपले पंपवर समजा ड्रिंचिंग करणे राही तर ह्युमिकनं प्रमाण राही दादा 100 ग्रॅम प्रति पंप आणि 100 ते 150 ग्रॅम 1261 हे आपला पंपनं प्रमाण राही दादा. तर जेणेकरून ह्या दोन गोष्टींनी सांगेल प्रमाणे आपला कापूस पिकले ह्युमिक 98% वाला आणि 1261 यांनी मस्त आपला ड्रीपमध्ये सोडी द्या आणि किंवा ड्रिंचिंग करी द्या. जेणेकरून आपला झाडासनी पांढऱ्या मुळासनी वाढ होई आणि अन्नद्रव्यसुद्धा त्याला भेटी. तर जेणेकरून ग्रोथ चांगली होई आणि जे होणारं आपलं नुकसान आहे हे आपला कंट्रोलमध्ये. पण दादा आज ना आपला जो व्हिडिओ आहे तुम्ही लाईक नाही करा तरी चालेल, पण आपला ज्या कापूस लागवड करेल शेतकरीसले यसले नक्की शेअर करा. जय जवान जय किसान.